BFSI मीन्स बँकिंग सेक्टर आणि IT सेक्टरचे यामध्ये जे कॅपिटल गुड्स आहे किंवा BFSI आणि IT सेक्टरचे जॉब रोल्सची ट्रेनिंग आपल्या इथे कधीच होत नव्हती. म्हणजे अमरावती डिस्ट्रिक्टला आपल्या इकडचे मुलं मुंबई पुणेकडे जातात आणि तिथे जाऊन प्रशिक्षण घेतात. तिथे राहणं खाणं आणि कोर्स फी भरणं हे सर्व खर्च त्यांना जवळपास 1.5 ते 2 लाखपर्यंतच यायचा. आम्ही काय केलं आहे म्हणजे MIDCने शॉर्ट टर्म कोर्सेस आणले आहे जे अगदी 3 महिने 4 महिने किंवा 5 महिन्यापर्यंतचे आहे. आणि आफ्टर ट्रेनिंग कम्प्लिशन म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही प्रशिक्षण देतो आणि प्रशिक्षण झाल्यावर आम्हीच तुम्हाला प्लेसमेंटसाठी सपोर्टसुद्धा करतो. हे एक महत्त्वाचं आहे कारण बरेचसे बेरोजगार आहेत त्यांना. आणि काय होतं आहे आपल्या इथे नांदगाव पेठला बरेचसे लोक कंपनीमध्ये काम करायला जातात पण ॲज अ वर्कर ते तिथे काम करतात. म्हणजे एक हेल्पर म्हणून तिथे त्यांना घेतलं जातं छोटे मोठे कामापासून. मग 2-3 वर्ष त्यांना तसंच मग हळूहळू ते त्यांना एकदम डायरेक्ट मशीनवर नाही ऑपरेटिंग कसं ठेवत. पण आम्ही काय करतो, आम्ही मिनिएचर मशीन्स आणलेले आहेत. इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठ्या मोठ्या मशीन्स असतात ना, इथे मिनिएचर मशीन्स आणले आहेत. त्यावर मुलांची प्रॅक्टिस करून घेणे. ह्या मशीन्स आम्ही कोइंबतूरवरनं लुधियानावरनं असे छोटे व्हर्जन्स त्यांचे आणलेले आहेत. तर त्यावर पूर्णपणे मुलांची प्रॅक्टिस करून घेणे आणि ते ट्रेन झाल्यावर त्यांचे इंटरव्ह्यू मग आपल्याच कंपनीमध्ये शेड्यूल करणे. आपल्या गर्वाची गोष्ट अशी आहे की नांदगाव पेठ MIDCला PM मित्रा टेक्सटाईल पार्क म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. तर इथे प्रचंड प्रमाणामध्ये मॅनपॉवर लागणार आहे आणि त्याच प्रमाणामध्ये भविष्यामध्ये बऱ्याचशा नवीन इंडस्ट्रीजसुद्धा येणार आहेत. तर त्याकरिता जो मॅनपॉवर लागेल तो या सेंटरवर क्रिएट होईल. म्हणजे हा अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे. इथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला NSDCचं सर्टिफिकेट दिलं जातं जे पूर्ण म्हणजे त्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही कामी पडेल. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. जी फी चार्ज केली म्हणजे फी आहे ह्याला पण ती फी तुमची गव्हर्नमेंट पे करणार आहे. तर तो एक बेनिफिट आहे तुमचा. आपल्याच इथे आपल्याला शिकायला मिळेल आणि महत्त्वाचं हे की आपले जे मुलं आपल्याच इथे नोकरीला सुद्धा लागतील हे महत्त्वाचं आहे. आणि जे IT सेक्टरचे जॉब रोल्स आहे म्हणजे एक थोडं शॉर्टमध्ये सांगू देते. ॲग्रिकल्चरचे जे आहे ग्रीन हाऊस